रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. गुरु महाराज सांगत असताना म्हणतात, घेता गुरुचे दर्शन मन विसरे विषय ध्यान. जसं सृष्टी उत्पत्ती करताना जसं उत्पत्ती केला तसं नाश केला, जसं जन्म केला तसं मरण केलं आणि त्याबरोबर आणखीन एक ठेवा, जसा रोगही निर्माण केला त्यावर औषधही निर्माण केलं, तसं तीन पर्याय जन्मायचं मरायचं का मुक्त व्हायचं अशा सर्व गोष्टी आपल्या हातामध्ये त्या भगवंतानं दिलेल्या आहेत. मग या जन्म मरणावर मुक्तीवर औषध जर रामबाण कोणचं असेल तर ते सद्गुरू आहेत. विठ्ठल जसं झोपल्याशिवाय अळत जात नाही, जेवल्याशिवाय भूक जात नाही, आईशिवाय जन्म नाही, तसा गुरुशिवाय मोक्ष नाही. विठ्ठल त्यामुळं जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा उद्धाराचं साधन त्या परमात्म्याला निर्माण, त्या देवाला प्रत्येकाला मुक्त करायची ताकद, कारण देवाला काही बंधन आहे. म्हणून देव जे कार्य देवरूपात करू शकत नाही, देव जे कार्य संत रूपात करू शकत नाही, म्हणून गुरु हा एक प्रकार त्यात निर्माण केला आणि या जडमूळ जीवाचा उद्धार करण्याचं साधन तुमच्या आणि आमच्या हातात दिलं. नवे नवे निर्माणच केलं नाही तर ते आचरणही करून टाकलं. म्हणून तर ज्ञानोबाई म्हटले की बाबा देव आणि संतांच्या पेक्षा वरचं स्थान जर कुणाचं असेल तर ते गुरुचं आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझा, पाहता त्रैलोक्य. म्हणून सर्वात उच्च स्थान त्या सद्गुरूंना दिलेलं आहे. मग जीवाची अवस्था काय? जेव्हा शिवत्वापासून बाजूला झाला, व्यापकातून परिच्छिन्न झाला, ज्ञानातून अज्ञानाकडे गेला, मुक्तीतून जन्म मरणात अडकला, त्याच्यासाठी सद्गुरू अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या साधनानं होऊच शकत नाही आणि सद्गुरू समतेचं साधन दुसरं कोणतंच नाही. कारण गुरुची व्याप्ती सांगत असताना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हा परिचयाचा श्लोक आहे, पण यातलं काय सगळ्यांचं उच्च स्थान ज्याची कोणीही बरोबरी करू शकत नाही. साक्षात परब्रह्माची मूर्ती म्हणजे सद्गुरू आहे. ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात
देव तेच गुरु, संत तेच गुरु, अशा प्रकारची समन्वय या ठिकाणी साधून आपल्याला देतात. पण आता सद्गुरु प्रत्येक कणाकणात असं ज्ञानोदयांचा भाव आहे या ठिकाणी, आणि त्यांनी शिष्याच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा करत राहतील. मग आता आपण पूर्ण करून घेत नाहीत का सद्गुरु करत नाहीत? आपण पूर्ण करून घेत नाही का? कारण आपलं लक्ष सगळं नाशिवनाकडे आहे, अविनाशीकडे आपलं लक्ष नाही. जितकं काय जोडण्याचा प्रयत्न केला ते सगळं अविनाशी जोडण्याचा प्रयत्न केला. पण सद्गुरु चरण, सद्गुरु सेवा आणि सद्गुरु सेवेचं फल हे अविनाशी आहे. हे जोडण्याचा जीवनात प्रयत्न करावा. विठ्ठल सद्गुरु म्हणजे समुद्र, समुद्राला अंत नाही, त्याचा मोजमाप नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे अलक्षक अशा प्रकारचं सद्गुरूचं स्वरूप आहे. पण त्या मूळ परब्रह्मातनं जेव्हा जीव वेगळा झाला, बघा आता एक गोष्ट, गंगा नदी आहे, सगळ्यांना पवित्र करणारी आहे, पण तिथला एकाला जरी मोहळ गंगेला सोडून बाजूला आला तर त्याला काय म्हटलं जातं? गटार म्हटलं जातं. आणि गटारीत तर कोण आंघोळ करत नाही, असं गटारीत कुणी आंघोळ करत नाही, गंगेमध्ये करतात. तसं परब्रह्मात्मा हा जीव वेगळा गटार रूपातून झाला, परत त्याची पुनरावृत्ती जर गंगेला मिळाला तरच कल्याण आहे. तशा प्रकारचं की या जीवाला परत शिवत्वात नेण्याचं साधन म्हणजे सद्गुरु आहे. परत शिवत्वात. आणि त्याशिवाय कारण जेव्हा नदी समुद्राला मिळाली, वाईचं काम पूर्णावस्था प्राप्त झाली, जीवाची तीच गती आहे. जोपर्यंत वस्तुरूप होत नाही तोपर्यंत त्याचं जन्म मरण संपत नाही. म्हणून या ठिकाणी की बाबा की आता एखादी गटार आहे आणि गंगेला येऊन मिळाली, आपण त्यात आंघोळ करतो का नाही? आपल्या आईसाहेब चंद्रभागेला किती गटारी मिळाल्या, तरी आपण तोंडात पाणी घेतो, अंगावर पाणी घेतो, कुठला मनात भाव नाही. तशा अनेक गटारी या गंगेला येऊन मिळाल्या आणि त्यामध्ये तेवढं मोठेपणा प्राप्त त्याला झालं. तुकोबराय आणखीन एक प्रमाण देतात, तुका म्हणे गंगा सागर तुका म्हणे गंगा सागर
सांगत असताना ती कटार करायला खरोखरची जर गंगेला मिळाली तर त्या गंगा म्हणून त्याला तिथं पवित्र मान स्थान प्राप्त होतं. तसं हा कटाररूपी जीव कुठंतरी गंगेला मिळावा आणि त्याचं साधन म्हणलं तर मुख्य सद्गुरू आहे. विठ्ठला 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 आपल्याकडे साधनही आहे, आपल्याकडे सेवाही आहे, पण इच्छा ही नाही की मी मुक्त व्हावं. कारण इच्छेचा विषय आहे आणि तशा इच्छाच आपल्याकडे नाहीत. आपल्याकडे फक्त नाशवान प्रवृत्तीकडे इच्छा आहे. अविनाशी सुखाकडे कोण जायचा प्रयत्न करतो. जरी गुरुनी कितीही मार्ग दाखवला तरी आपलंच आपला हेका सोडत नाही. त्यामुळे गुरूंचं काय नुकसान नाही, पण आपलं झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला म्हणून या ठिकाणी सांगत असताना की जीवाला मुक्तीचं साधन जरी मुख्य कोणचं असेल तर ते सद्गुरू आहेत आणि त्या सद्गुरूच्या लक्षणा अनेक अनेक प्रकारातून सांगितलेले आहेत की बाबा सद्गुरू सूत्रीय असावा, सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असावा आणि अशा प्रकारची शास्त्रीय व्याख्या दिली. ते काय आमच्या डोक्यात बसत नाही. तर सूत्रीय म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचा अभ्यास त्याच्याकडे असावा म्हणून असं बोलणं गेलं आणि ते युक्ती प्रयुक्ती करून अधिकार पाहून तसा उपदेश देऊन उद्धार करण्याची ताकद असावी. ब्रह्मनिष्ठता म्हणजे ज्ञानोबरायांची जशी धारणा होती की उघडे परब्रह्म कणाकणात माझे सद्गुरू आहे, तसं परब्रह्माचं निश्चयी ज्ञान तिथं आहे. तिथं सद्गुरू व्याख्या सांगली. मग आता या आमच्या डोक्यात बसलं का आम्हाला तसलं काही कळत. मग मल्लप्पा महाराजांनी सोपी व्याख्या केली या सूत्रीय ब्रह्मनिष्ठतेला. कशी सोपी केली? कारण तुम्हाला आम्हाला जन्म मरणात ढकलणारे जे आहेत काय हे 5 विषय आहेत आणि या 5 विषयाच्या मागे आपण लागलेलो आहोत. भजनात जरी राहिलो तरी विषय सुख घ्यायलाच आपण तडपडतो. कीर्तनात राहिलो तरी विषय सुखाच्याच मागे लागलो. वारीमध्ये असलो तरी विषय भोगाची प्रबळ इच्छा निर्माण झाली आणि हे विषय जे आहेत एक एक प्राण्याचा एक एक विषय घात केला. हत्ती वर्षामध्ये गेला, पतंग जे आहे प्रकाशा पुढे गेला, मासा रस विषयामध्ये गेला, हरण शब्द विषयामध्ये गेला आणि भ्रमर गंध विषयामध्ये गेला. हे 5 विषय या जीवाला आहेत आणि या 5 विषयामध्ये जीव असा काय बद्ध झाला, असा काय बद्ध झाला की त्याला परब्रह्म परमार्थ समजू लागला. विषयोडी बोलले जीव, विषयोडी बोलले जीव, आकायाची बोला करिल जीव, आकायाची बोला करिल देव, नवले नारायणी भाव पावनी भावन देवा, नवले नारायणी भाव पावनी भावन देवा.
विषय ओढे भुरडे जीव कोण करील त्यांचे किंवा आणि जोपर्यंत विषयांचा संग आहे किंवा त्याची अपेक्षा आहे किंवा ते आवडतात तोपर्यंत मात्र आपलं कल्याण होणार नाही. म्हणून या ठिकाणी विषय इतके बघा, विषयाचा गोड परमार्थ लागी कडू विषय तो गोड जीवाची झाला. त्याही पैकी भगवंतांना दुसऱ्या अध्यायात सांगताना म्हणतात जयते विशाल मोसन संगस्ते शुभ जायते संगात संजयते कामात क्रोधामि जायते क्रोधात भवति सम्मोहात स्मृतिवशात् बुद्धिर्वशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् विनश्यति. विषय कसे आहेत पहा. विषयाचं ध्यान होतं, विषय प्रबल होता, विषय पूर्ण नाही तर क्रोध येतो, क्रोधाला तरी बुद्धी कुंठित होते आणि ज्याची बुद्धी भ्रमित किंवा कुंठित झाली आहे तो जिवंत असतानाच मेल्यासारखा आहे. विठ्ठल 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 म्हणून याच्यातून सोडवणारे जर कोण असतील ते सद्गुरू आहेत. पण त्याची व्याख्या सांगतो मी श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ आम्हाला ते कळत नाही. मग मल्लप्पा महाराजांनी सोपी व्याख्या केली. अरे ज्या महापुरुषाकडे मी पाहिलो आणि देवादिकांनाही काही महर्षींनाही त्या विषयाने पीडा केली ते विषय बघायला आमच्याकडे राहत नाहीत. अशा महापुरुषांचं दर्शन घेतल्यानंतर त्याला श्रोत्री ब्रह्मनिष्ठ म्हणावं. आणि ती लक्षणं अभंगाच्या पहिल्या गुरुचे दर्शन
ठिकाणी सांगत असताना म्हणतात की लक्षणा हीच की गुरु महाराजांकडे पाहिलं, अनुभव स्वतःच घ्यायचा, विषय आठवायचा तर सोडा, विषय भोगायचं या दोन्ही गोष्टीचा त्या ठिकाणी विसर पडतो. हा स्वानुभव मी घेतलेला आहे. आणि मग तिथं सूत्री आणि ब्रह्मनिष्ठा ही लक्षणं लागू होती. ती सोप्या भाषेत सांगितली की नुसत्या नजरेतून, नुसत्या दर्शनातून आपल्याला विषयापासून दूर करतात. मग सद्गुरूचा संग केला, सद्गुरूची सेवा केली तर मग काय फरक प्राप्त होईल सांगा बघू. कारण सद्गुरूचा महिमाच असा आहे, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा आगाधची. आणि म्हणून त्या ठिकाणी मल्हारप्पा महाराज म्हटले की मला असा जीवनामध्ये अनुभव आला की माझ्या गुरुचं दर्शन, आता दर्शन घ्यायचं कसं हे महत्वाचं. सगळ्या ढोबळ पद्धतीत आपण चालतो, माळ घातलो, दिवसातून 10 पाया पडतो. पण मी काय म्हणतो, आदर्श जर आपण घेत नसाल, आचार जर, विचार चांगला आहे, दिसायलाही चांगला आहे, पण आचरणात जर काय नसेल तर त्याला शून्य म्हणजे भोपळा मार्ग येत आहे. आणि एक मला म्हण आठवते की मनभर ज्ञानापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ. आणि हे माझ्या सद्गुरूने शिकवलं. थोडंच राहावं पण खरं आणि साच राहावं. म्हणून या ठिकाणी की दर्शन कसं घ्यायचं, आता दर्शन घेण्याचे बरेच प्रकार आहेत, सेवा करण्याचे बरेच प्रकार आहेत. की तेच सांगितलं, तद्विने परिपाते परिकृष्णन सेवया उपदेशादि ज्ञानीन तत्वदर्शिनाः. आणि जे ब्रह्मतत्व, आत्मतत्व आहे ते त्या ठिकाणी दाखव. कारण बघा, एक मजा कशी पहा, सद्गुरु ही संसारातच आहेत, संत ही संसारातच आहे, आणि तुम्ही आम्हीही या संसारातच आहोत. पण फरक काय सांगू, कारण हा संसार भल्याला तरुणलेला आहे, भल्याला. कारण अगदी ब्रह्मदेवापासून सगळ्याला शीन आणला हा संसार. हा भवसेतू इतका दुस्तर तरला आहे की बघा, चांगदेव महाराज आपल्या योग बलानं 1400 वर्ष लपून राहिले काळापासून, पण जन्म म्हणून कायमचं टाळू शकले का? मग चांगदेव महाराज इतके तर सामर्थ्यवान आपण नाही. मग तसा महात्मा सद्गुरूला शरण गेल्याशिवाय जन्म म्हणून सुटलं नाही. मग आपलं तुटलं का? मग त्या चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना तुम्हा आम्हाला ऐसा मुक्ताबाई उपदेश करतात, बाबा नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, बाबा नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढी, बाल्या बाल्या पोहणाऱ्याला उलटणी पाणी दे, बाल्या बाल्या पोहणाऱ्याला उलटणी पाणी दे, उलटणीचे पाणी दे, मोठे ओढी दे,
संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.